कहाणी सोमवारची साधी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण राहत होता. त्याचा एक शिष्य होता. तो शिष्य रोज तळ्यावर जाई, स्नान करी, शंकराची पूजा करी आणि वाटेत एक वेळूचं बेट होतं. तो शिष्य परत येऊ लागला म्हणजे मी येऊ मी येऊ असा ध्वनी उठे. तो शिष्य मागे पाही तर तिथे त्याला कोणीच दिसायचं नाही. त्या भीतीने तो वाळू लागला. तेव्हा गुरुजींनी विचारलं, खायला प्यायला काही कमी नाही बाबा, असा तू रोड का झालास? खायला प्यायला वाण नाही, हाल नाही, अपेष्टा नाही. स्नान करून येते वेळेस मला कोणी मी येऊ असं म्हणतं आणि मी मागे पाहिलं तर कोणीच दिसत नाही. याची मला भीती वाटते. गुरुजी म्हणाले, भिवू नको, मागं पाहू नको, खुशाल त्याला ये म्हण, तुझ्या मागून येऊ दे. मग शिष्यानं काय केलं? रोजच्याप्रमाणे स्नानास गेला, पूजा करून येऊ लागला. मी येऊ असा ध्वनी झाला. ये असा जबाब दिला. माग काही पाहिलं नाही. चालत्या पावली घरी आला. गुरुजींनी पाहिलं, बरोबर एक मुलगी आहे. त्या दोघांचं लगीन लावलं, त्यांना एक घर दिलं. त्यानंतर काय झालं? श्रावणी सोमवार आला. बायकोला म्हणू लागला, माझी वाट पाहू नको, उपाशी राहू नको. आपण उठला, शंकराचे पूजेला गेला. हिनं थोडी वाट पाहिली, स्वयंपाक करून जेवायला बसली. एक घास तोंडात घातला, इतक्यामध्ये पती आला. अगं दार उघड. पुढचं ताट पलंगाखाली ढकलून दिलं, हात धुतला, दार उघडलं. पती घरात आले, नित्यनेम करू लागले. पुढे दुसरा सोमवार आला. त्या दिवशीही असंच झालं. असं 4 सोमवारी झालं. सरता सोमवार आला. रात्री नवल झालं. 2 जण पलंगावर गेली. पलंगाखाली उजेड दिसला. हा उजेड कशाचा? ताटी भरल्या रत्नांचा. ही रत्न कुठून आणली? ती मनात भिवून गेली. माझ्या माहेरच्यांनी दिली. तुझं माहेर कुठे आहे? वेळूच्या बेटी आहे, मला तिथे घेऊन चल. पतीसह चालली. मनी शंकराची प्रार्थना केली, मला अर्ध घटकेचं माहेर दे. तो वेळूचं बेट आलं. मोठा एक वाडा आला. कोणी म्हणे माझा मेहुणा आला, कोणी म्हणे माझा जावई आला, कोणी म्हणे माझी नणंद आली, कोणी म्हणे माझी बहीण आली. दासी बटकी राबता आहेत, शिपाई पहारा करता आहेत. बसायला पाड दिला, भोजनाचा थाट केला. जेवणं झाली. सासू सासऱ्यांची आज्ञा घेतली, घरी परतली. अर्ध्या वाटेत आठवण झाली. खुंटीवर हार राहिला. तेव्हा उभयता परत गेली. घर नाही, दार नाही, शिपाई नाहीत, प्यादे नाहीत, दासी नाहीत, बटकी नाहीत. एक वेळूचं बेट आहे. तिथे हार पडला होता. हार उचलून गळ्यात घातला. नवऱ्यानं विचारलं, अगं इथलं घर काय झालं? जसं आलं तसं गेलं. अभय असेल तर सांगते. 4 सोमवारी हाक ऐकली. जेवती ताट ढकलून दिली, रत्नांनी भरली, सोन्याची झाली. ती मला देवांनी दिली. आपण विचारू लागला तेव्हा मी भिवून गेले. माहेरची म्हणून सांगितलं. मग मी शंकराची प्रार्थना केली, अर्ध घटकेचं माहेर मागितलं. त्यांनी तुमची खात्री केली. माझी इच्छा परिपूर्ण झाली. जसा त्यांना शंकर पावला तसा तुम्हा आम्हा पावो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण.